आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। ठाकरे गटाच्या पत्रकार परिषद वकील असीम सरोदे यांनी अपात्रतेचा कायदा सांगितला। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालावर भाष्य करण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद बोलावली आहे। या पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर बाजू मांडण्यास सुरुवात केली। खासदार संजय राऊत यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली। या खटल्याचे स्वरूप काय होतं आणि शिवसेनेने कशा प्रकारे लढा लढला, या न्यायालयाच्या संपूर्ण लढाईत वकील असीम सरोदे सोबत होते, ते आधी सविस्तर सांगतील। विधानसभा अध्यक्षांना आपण सादर केलेले काही पुरावे समजले नसतील, आपण कोणते पुरावे न्यायालयात सादर केले याचं प्रेझेंटेशन अनिल परब सादर करतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं। त्यानंतर त्यांनी असीम सरोदे यांना बोलवण्यासाठी निमंत्रण दिलं। यावेळी असीम सरोदे यांनी निकालाचं सविस्तर विश्लेषण केलं। आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्याला आणखी एक वेगळी किनारसुद्धा आहे की आज ज्यांनी न्यायतत्वावर आधारित अनेक निर्णय दिले ते देताना न्यायाधीशांना मार्गदर्शन केलं। ज्यांचं मार्गदर्शन न्यायाधीश घ्यायचे सर्वोच्च न्यायालयातले आणि उच्च न्यायालयातले सुद्धा, त्या नानी पालखीवालांचा आज जयंती दिवस आहे। आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगळ्या बाजू नाही आहेत, केवळ सत्याची बाजू आहे। ही सत्याची बाजू मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे की आपण अपात्रतेच्या सुनावणीबद्दलचा कायदा, त्यामध्ये झालेला न्याय आणि अन्याय आणि या निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। भारतातल्या प्रत्येक नागरिकाला उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे। त्याच्यामधून कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही। त्यामुळे शिवसेनेने हा कार्यक्रम आयोजित केला, त्याच्याबद्दल त्यांचे मी जास्त आभार मानतो की या निमित्ताने नागरिकांनी आता न्यायालयाच्या अनेक निर्णयांचं विश्लेषण जाहीरपणे। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।